अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाला, पण हा अपघात घडण्यामागे कोणाचा हात होता? अखेर आरोपीला अटक करण्यात आली. एक असा व्यक्ती ज्याला ताब्यात घेऊन जवळपास 6 तास त्याची कसून चौकशी झाली आणि त्या चौकशीमधून या अपघाताविषयी अतिशय धक्कादायक माहिती समोर आली. बुधवारी 28 तारखेला सकाळी 8:45 बारामतीमध्ये विमानाने लँडिंग होत असताना हा भीषण अपघात घडला. सुरुवातीला सांगितले गेले की धोक्यामुळे रनवे दिसत नव्हता आणि वैमानिकाच्या चुकीमुळे हे सर्व झाले असावे, पण त्याच्यानंतर जेव्हा DCGA ने ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला तेव्हा प्राथमिक माहिती समोर आली. त्यातून 5 महत्त्वाच्या गोष्टी उघड झाल्या. या गोष्टी इतक्या गोंधळात टाकणाऱ्या होत्या की तांत्रिक बाबींना मोठे महत्त्व दिले गेले. सगळ्या महाराष्ट्राला शंका होती की या प्रकरणाचा सूत्रधार नक्की कोण आहे. अखेर एका संशयास्पद व्यक्तीला आता अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी झालेली आहे. या चौकशीत अपघात की घातपात याविषयी अशी काही माहिती समोर आली आहे की ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. घटनेला 72 तास उलटून गेले आहेत, पण या 72 तासात तपासाची चक्री इतक्या वेगाने फिरली आहे की प्रत्येक व्यक्तीचा इतिहास तपासला गेला आहे. कालपर्यंत टीव्हीवर जे दाखवले जात होते त्या बातम्या आता खोट्या ठरल्या आहेत. वैमानिक अशी माहिती समोर आल्यावर हा अपघात नसून वेगळेच काहीतरी आहे असा संशय बाळगला जात आहे. कोण होता तो व्यक्ती? त्याने काय कबुली दिली? वैमानिकाचा इतिहास काय सांगतो आणि ते 5 पुरावे कोणते? चला जाणून घेऊया. या घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. अजितदादांचा अपघात होता की घातपात यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड चर्चा सुरू आहे. जवळपास 72 तासहून अधिक वेळ याला उलटून गेला असून सुद्धा दादांचे अंत्यसंस्कार 29 ला झाले. त्यानंतर त्यांची रक्षा विसर्जन ही शोकाकुल परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबियांनी केली. इकडे राजकारणामध्ये प्रचंड हालचाली सुरू झाल्या होत्या. कोण राष्ट्रवादीचा नवीन अध्यक्ष होणार यावरून चर्चा सुरू झाल्या होत्या. तर काही ठिकाणी सुनेत्रा पवार ह्या आता राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतील अशी ही चर्चा सुरू झाली होती. पण इकडे तपास यंत्रणा अतिशय वेगाने काम करत होती. तपास यंत्रणेने जवळपास 5 असे पुरावे शोधले की जे अतिशय या प्रकरणाची सगळी खरी बाजू समोर आणणारे होते. 5 पुरावे आणि 1 आरोपी. आरोपीची कसून चौकशी झाली. आरोपी फुटला आणि आरोपीने सगळं सांगितलं की प्रकरण आता साधे राहिले नाही. 72 तासामध्ये या प्रकरणामध्ये आता बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. सगळ्यात आधी आपण कोणते ते 5 वेगळे पुरावे समोर आले आहेत ते सगळ्यात आधी आपण पाहतोय, कारण की पहिला पुरावा अतिशय वेगळा आहे. याचा सीसीटीव्ही व्हिडिओ असून दुसरा पुरावा स्वतः अजितदादांचे जे ड्रायव्हर आहेत, जे 26 वर्षापासून दादांबरोबर काम करतात, त्यांनी एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले दादा वाचले असते जर त्यांनी हे केले असते तर. दादा का वाचले असते त्याची त्या ड्रायव्हरने एक गोष्टी सांगितली आहे. हा महत्वाचा पुरावा होता. 5 नंबरचा पुरावा म्हणजेच त्या आरोपीला अटक करण्यात आली. तो आरोपी आता जवळपास त्याला अटक केल्यानंतर त्यांची चौकशी झाली आणि त्या चौकशीमध्ये सगळंच उघड झाले आहे. मग आपण सर्वात आधी त्या पुराव्यावर नजर टाकतोय की त्या पुराव्याने काय सिद्ध होतं आणि नेमका अपघात आहे की घातपात हे सगळं पुराव्यामधून जाणून घेतोय. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट पुराव्यानंतर 5वा पुरावा आहे. तो व्यक्ती त्याच व्यक्तीने हे सगळं षडयंत्र केलं की काय अशी शंका पोलिसांना आली आहे आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतलं आहे आणि त्याची भयानक चौकशी सुरू झाली आहे. 6 तास चौकशीमध्ये त्यांनी काय सांगितलं हाच महत्वाचा पुरावा आता सगळ्यात महत्वाचा समोर आलाय. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जी आहे, तपास यंत्रणेला सुरुवातीला समजलं होतं की या अपघाताचं कारण तांत्रिक किंवा मानवी चूक यापैकी काहीतरी असू शकतं. तपास यंत्रणेने अतिशय वेगाने तपास सुरू केला, कारण की प्रश्न होता महाराष्ट्रातल्या सगळ्यात लोकप्रिय आणि जुन्या नेत्याच्या दुर्दैवी प्रसंगाचा. मग त्यामुळे त्यांनी तपासाला प्रचंड वेग दिला आणि त्याच वेगामध्ये पहिला पुरावा सापडला. ते होते एक सीसीटीव्ही फुटेज. खरं तर या सीसीटीव्ही फुटेज मधूनच संशय बाळगला होता आणि त्यामधूनच अटक सत्र सुरू करण्याची तयारी झाली होती. हे फुटेज असे कोणातून आहे की जे आतापर्यंत कोणासमोर आले नव्हते. यात दिसते की विमान हवेत उडत असताना अचानक एका बाजूला पलटी झाले. हे काही युद्ध विमान नव्हते जे हवेत कसरती करेल. मग या विमानाने अशी बॅरेल रोल पलटी का घेतली हा प्रश्न आता तपास यंत्रणेला पडला आहे. मात्र हवेतच या विमानाने जर बॅरेल रोल म्हणजे पलटी घेतली असेल तर मग ती पलटी का घेतली, म्हणजेच याचा अर्थ त्या इंजिनमध्ये काही बिघाड होता का असा प्रश्न निर्माण झाला. आणि या पहिल्या पुराव्यामुळेच मग इंजिनच्या बिघाडामध्ये कोण कोण सामील असू शकतात, कोणाची चूक असू शकते आणि याच दृष्टीने ते अटक सत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. मग त्या व्यक्तीला अटक केली आणि चौकशी झाली. पण इकडे दुसरा पुरावा जो सापडला तो थेट ब्लॅक बॉक्स मधून आला होता. हा पुरावा ब्लॅक बॉक्स मधून आल्यामुळे आणखीनच वातावरण यामध्ये खूपच भयानक झाले. शेवटच्या क्षणाला काय वाक्य त्यांच्या वापरले गेले होते ते समोर आले आणि त्यांनी या आरोपीच्या अटकेची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू झाली. विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर एक भयानक माहिती समोर आली. 8:40 वैमानिकाचा कंट्रोल रूमशी संपर्क होता. नियमानुसार संकटकाळी मेडे असा सिग्नल दिला जातो, पण या विमानातून तसा कोणताही सिग्नल आला नाही. वैमानिकाचे शेवटचे शब्द होते ओ शेट. याचा अर्थ अचानक काहीतरी असे घडले की
ज्याची कल्पना वैमानिकाला आली नव्हती. दुसरा पुरावा सांगतो की हा तांत्रिक बिघाड नव्हता तर काहीतरी आकस्मिक घडलेली घटना होती. आता हा दुसरा पुरावा होता. आता मेडे कॉल का दिला नाही? पायलट बसलेले होते. ते पायलट त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात. त्यांनी मेडे कॉल का दिला नाही? का त्यांनी दिलेला मेडे कॉल तिथपर्यंत पोहोचला नाही? हा महत्वाचा मुद्दा आहे. आता आरोपीकडे संशयाची सुविनीत होता व आरोपीला पकडण्यासाठी आता तपास यंत्रणा जोरात कामाला लागली होती. आता कोण होता तो आरोपी याची शंका आता आली होती आणि तपास यंत्रणा आता त्याला पकडायला निघाली होती. त्याचे नाव समोर येणार होते आणि त्याला प्रचंड अशा चौकशीला समोर जावे लागणार होते. पण तिसरा पुरावा ज्यांनी महत्वाची गोष्ट तपास यंत्रणेसमोर ठेवली ती म्हणजे तिथे उपलब्ध असणारी जी लोक होती जी खालून विमानाकडे बघत होती त्यांनी एक विचित्र त्या ठिकाणी सांगितले आणि त्यानेच खरं तर या अटकेला सुरुवात झाली. तो पुरावा म्हणजे तिसरा पुरावा म्हणजे प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्या लोकांचे जबाब. लोकांनी सांगितले की विमान जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच त्याचे 5 भीषण स्फोट झाले. विमानाचे सुट्टे भाग कित्येक किलोमीटर लांब वर विखुरले गेले होते. जर हा साधा अपघात असता तर स्फोट जमिनीवर आदळल्यानंतर व्हायला हवा होता. पण हवेतच झालेल्या स्फोट एका मोठ्या कटाकडे इशारा करत होते. इथे इशारा एखाद्या कटाकडे केला गेला होता. मग तो कट कशा पद्धतीने आणि कुणी केला असेल तर आणि त्या विमानाच्या इतिहासामध्ये तो आरोपीच सापडला. त्या आरोपीला आता धरण्यात आलेले होते. आरोपीची तपासणी चौकशी त्या ठिकाणी होणार होती. चौथा जो पुरावा होता त्यापैकी खरं तर या आरोपीचे नाव समोर आले. तो पुरावा होता त्या विमानाचा इतिहास तपासला गेला. विमानाचे रिपोर्ट चेक करण्यात आले. अजित दादांच्या विमानाने प्रवास करत होते ते विमान VSR कंपनीचे होते. या कंपनीचे मालक कॅप्टन VK सिंग आणि रोहित सिंग हे पिता पुत्र आहेत. कंपनीचा रेकॉर्ड अतिशय खराब आहे. जेव्हा तपास यंत्रणा दिल्लीतील यांच्या कार्यालयात पोहोचली तेव्हा तिथे शटर ओढलेले होते. कर्मचारी प्रसार झाले होते. पण एक व्यक्ती तिथे पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याची 6 तास कसून चौकशी झाली. विमान 16 वर्ष जुने होते. वैमानिकाला मद्यपानामुळे 2दा बडतर्फ करण्यात आले होते. हे सगळं सत्य आता समोर येत होतं. आता येतोय हा संपूर्ण प्रकरणाचा शेवट आणि सर्वात धक्कादायक. ज्या व्यक्तीला 6 तास ताब्यात घेऊन चौकशी केली गेली होती ज्याने सुरुवातीला मला काहीच माहित नाही असे सांगून पोलिसांना फिरवले होते अखेर त्यांनी कबुली दिली. तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून VK वेंचरचा मालक होता ज्याने आपल्या स्वार्थासाठी आणि पैशाच्या हव्यासापोटी निकृष्ट दर्जाची विमाने प्रवासासाठी उपलब्ध करून दिली. विमानात तांत्रिक दोष असूनही वैमानिकांचा इतिहास डागळलेला असूनही त्याने दादांसारख्या मोठ्या नेत्याच्या जीवाची पर्वा केली नाही. तपासात असे समोर आले की हे केवळ निष्काळजीपण नव्हते तर यामध्ये एक व्यावसायिक कट असण्याची शक्यता आहे. या मालकाला आता अटक करण्यात आली असून त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित दादांसारखा एक लोकनेता अशा प्रकारे एक निष्काळजी कंपनीच्या आणि गुन्हेगारांच्या प्रवृत्तीच्या मालकीच्या चुकीमुळे आपल्यातून गेला आहे. महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. तर आतापर्यंत आपण या प्रकरणातील 5 महत्वाचे पुरावे आणि त्या संशयासोबत व्यक्तीबद्दल जी माहिती पाहिली. पण शेवट एक गोष्ट लक्षात घ्या की संपूर्ण माहिती सध्या उपलब्ध असणाऱ्या विविध सूत्रावर आणि तर्कावर आधारित एक शक्यता आहे. हा एखादा अधिकृत अंतिम निकाल नाही. त्यामुळे आपण सर्वांनी संयम राखणे गरजेचे आहे. पण एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय? विमानाचा हवेतच हा असा प्रकार घडला. वैमानिक मेडे कॉलला देणारा त्या कंपनीचा जुना रेकॉर्ड हे निवड योगायोग आहे की यामध्ये काहीतरी मोठं कारस्थान दडलेलं असू शकतं? तुमच्या दादांच्या जाण्यानं महाराष्ट्र पोरका झालाय हे तर सत्य आहे. या चौकशीतून नक्की काय बाहेर यावर तुमचं मत काय? तुम्हाला हा घातपात वाटतो की तांत्रिक निष्काळजीपणे वाटतो की एखाद्या घडलेला अपघात वाटतो? तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा. तुमच्या मते राष्ट्रवादीची धुरा आता कोणाच्या हातात जायला पाहिजे हे देखील कमेंट करून सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे या विषयावर चर्चा जिवंत राहील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून अशा सविस्तर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.